नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी. अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून आदेश निर्गमित. 21 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आदेश लागू. जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जालन्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात 10 जुलै रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा, 18 जुलै रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृती दिन यासह इतर विविध जयंती, पुण्यतिथी व सण उत्सव साजरे होणार आहेत. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव, धनगर समाज व बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसंदर्भात विविध आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1) आणि 3 वय जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीतील 21 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार तलवारी, बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशी कोणतीही शस्त्रे किंवा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा तसेच पोलीस अधीक्षक जालना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, परतूर, भोकरदन, जालना यांच्या विशेष परवानगीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुका, सभा आणि मोर्चांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.